नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. आत्ताच कालव्यावर जाऊन आलो, अंघोळ वगैरे करून आलो आहे. आता पुन्हा तिथेच चाललो आहे त्या जागेवर. आणि आता काय हे ना पाय वगैरे पडायचं, देवाच्या पाय पडायचं देवाच्या तिकडे जाऊन. हां, जेवण झाल्याच्या नंतर मग जेवण झाल्याच्या नंतर मग घरी जायचं. मग घरी जायचं. परतीचा प्रवास. चला मित्रांनो, आता सगळेजण आपापल्या जागेवर आहेत आणि तिथेच फ्रेश वगैरे झालेले आहे, बघताय तुम्ही. तर आम्ही सुद्धा तिथेच चाललोय, काल जिथे होतो तिथे. मस्तपैकी फ्रेश झालोय भारीमध्ये. हे बघा इकडे बघताय तुम्ही. आणि इथे आता पाया वगैरे पडतील. मस्त छान छान ड्रेस घालून आलेत सगळे, पण आम्ही नेहमीचेच घातलेत. सगळ्यांची फोटो काढू. रेडी. कोंबडा पकडतात हाची पण बघा, जबरदस्त. येस, पकडा पकडा. कोंबडा सुटलाय. जसं की आजी पण धावतायत. जाईतच भेटणार तो. हे बघ तिकडे, बघा तिकडे. आई शपथ. हे बघ जाईत भेटेल. एका कोंबड्यासाठी किती जण, बाप रे. फुल गर्दी आहे. फुल गर्दी आहे. हा ना, एकदम जीव. आज संडे पण आहे ना. किती जण एका कोंबड्यासाठी. ते 3, 5, 6, 7, 8, 10, 12 जण एका कोंबड्या. इव अजून आली सगळी. बाप रे, फुल. आई शपथ. काय खरं नाही आता, काय खरं नाही. जाळीमध्ये गेलेला आहे कोंबडा. आईचा परत बाहेर आला. पकडला. पकड. आई शपथ, परत बाहेर गेला. जवळ एकदम हातात लागला असेल. शपथ, पकडलेला, एकदम पकडलेला. काट्यात जो इथे एक भेट नाही. किती जण जो एका कोंबड्यासाठी. बाप रे. फायनली कोंबडा पकडला गेलेला आहे. किती जण बघा कोंबडा पकडायला फक्त मारामारी करतायत. ते बघा, हाच तो कोंबडा. हे बघा किती जण. आई शपथ. भेटला. पाणी पाजू दे त्याला, पाणी पाजू. दमला तो. बघा एका कोंबड्यासाठी बघा किती जण. बाप रे. आई खुश झाल्या. बांधायची होती तेव्हा नाही. शपथ. हाच तो. आई खुश. आईने खूप बाळगलाय त्याला. माग त्याच्या दमला तो. मग भेटला. बरा झाला पण भेटला तो. तुमचा जीव नुसता तो खालीवर होतय. देवासाठी मित्रांनो, नवीन जोडपं हेच आहे. आणि हे पुढे गेल्यानंतर मग अख्खं गाव त्यांच्या मागोमाग जाणार आहे. नारळ आहे, मडका आहे आणि फुलांनी सजवलेला तो माठ आहे. आणि प्रॉपर साडी नेसून, ध्वज हातात घेऊन, आणि मागे गावकरी आणि ह्याच्या मागे पूर्ण गावकरी. पहिला मन त्यांचा आहे. हे बघा, आता पूर्ण गाव चाललंय. आमची पण मंडळी चाललेली आहे. प्रफुल्ल सर कोंबडा घेऊन चाललेत. आता ह्यांच्या मागे जायचं आहे आपण.
चला त्यांच्या मागोमाग जायचंय. बाई पाया पडायचा नाही. हा देव आहे हा तेव्हा तिथे पाय पडायचं हा. पुढे निघायचं बहिरीच्या देवाच्या. अच्छा अच्छा. भाऊला दिलेलं भाऊनी माझ्या घरी. चला 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 चला. सगळे बघा. पहिली पुढे नवीन जोडपं आहे वधूवर आणि मागे सगळे गावकरी. काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट आहे, वेगळी परंपरा आहे, ती जपण्याचा प्रयत्न करतायत आपले कोकणकर. हा आता इथे काहीतरी पाया पडायचे मित्रांनो. आता इथे पाया पडतील. नवीन जोडपं. या खाण्यावर निश्चय घ्या असा. हा ठीक आहे. गोष्ट आरतीचं ताट घेऊन येऊ. हा हा आरतीचं ताट लागेल ना. नानू आरतीचं ताट घेऊन येऊ. आरतीचं ताट लागेल. हा हो जातोय जातोय. इथे देवस्थान आहे, देव आहेत. हा आता इथे पाया वगैरे पडतील. काय झाला काय माझी पकड हे तोपर्यंत पकड जरा. मला दे नंतर. तुला टाकता येईल. झेंडा वगैरे खाली ठेवायचा नाहीये. अबीर गुलाल वगैरे घेऊन. हा टाक असं वरण टाकलंच रे. तसा तू पण टाक रे. अनोखी प्रथा परंपरा आहे, एवढी वर्ष चालत आलेली आहे. तांदूळ टाका दोघांनी पाय पड. तो कलश आणि ध्वज खाली ठेवायचा नाही. हार नाही बाला आज घेतलं रात्री बोलायचं तरी आज आपण चला तिथं पाहिजे आपल्या. आता इकडे पाया पडून. असा असा फिरायचं सांगतो फिर असा हो असा दिवस आणि नाही पुढे. फिरण्याची सुद्धा पद्धत वेगळी आहे. का हो पद्धत वेगळी आहे. असं फिरायचं नाही ना. ओके इथून बहिरीच्या देवळात ना. आहे ना. शास्त्र आहे बरोबर आहे. आता तिथून देवळात ना. मित्रांनो तिथे वेश आहे, तिथे पाया पडायचं, पण चप्पल अगोदर इकडे बाहेर काढून ठेवायचं, कारण चप्पल घालून यायचं नाहीये आणि परत मागे जायचं नाहीये. अशी सुद्धा एक प्रथा आहे. त्यामुळे इकडे चप्पल अगोदर आम्ही फेकल्या. त्यानंतर मला लाईनीत उभे राहिलो, पाय वगैरे पडले तिथे आणि त्याच्यानंतर आलोय पाय वगैरे पडून. हा हा चालेल चालेल. तर किती लाईन आहे बघा. काही काही जण गेली पुढे. बघ इकडे बघ. गर्मीमध्ये अजून ते हे झाली. ते बघा तिथे एक मंदिर आहे, तर गोल फिरून जातील सगळेजण. हळूहळू सगळेजण चाललेले आहेत. काल पण खूप मजा आली. इथून आहे काय शॉर्टकट तो बघ आहे. चला गोल फिरूनच जाऊ. चला गोल फिरूनच जाऊ. तर काल सुद्धा मजा आली. रिंगवणी भाग 1 होता तो, हा रिंगवणी भाग 2 आहे. तर मला डिवाईड करावंच लागेल. तरी पण एकदा मी बघेन कसं काय. आणि मस्त वाटतंय नवीन गावात आलोय. प्रथा परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, एक्सपिरियन्स करतोय आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करा.
किती दिवसाची सुट्टी आणली आहे? रिंगवणी म्हणजे फक्त कुठली गोष्ट किंवा प्रकरण वगैरे नाही आहे. तर रिंगवणी म्हणजे एक कोकणातली प्रथा आहे, परंपरा आहे. कोकणातली जी माणसं आहेत साधी भोळी, ती पूर्वपार चालत आलेली प्रथा परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सो पुढची पिढी ते सांभाळेल नाही सांभाळेल हा पुढचा प्रश्न आहे. पण हा जो एक्सपिरियन्स आहे, हा जो अनुभव आहे तो विलक्षण आहे, पाहण्यासारखा आहे. कारण जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं 20-21ला, नंतर ते बंद वगैरे केलं, ती वेगळी गोष्ट आहे. पण तेव्हा मी ठरवलं होतं की वेगवेगळ्या गावात जायचं, त्या गावातली प्रथा परंपरा किंवा तिथली भाषा असेल, तिथलं राहणीमान असेल, हे सगळं जाणून घ्यायचं होतं, अनुभवायचं होतं. आणि आता त्याच दिशेने चाललेलो आहे. खूप छान वाटतंय कारण गावातले सगळेजण चाललेले आहेत. कारण जे काय म्हणतो आपण नवीन जोडपं आहे ते अगोदर पुढे गेलं आणि त्यांच्या मागोमाग सगळे आता गावकरी चाललेले आहेत. आता तिथे जाऊन परत पाया वगैरे पडायचं आहे, पण तिथे जाऊन नक्की काय आहे हे मला सुद्धा माहिती नाही. मी पण अनुभवणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चला. किती सुंदर मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथून गोल फिरून दाखवतो. इथे एक मूर्ती आहे, नगारा आहे, हे एक आहे. मला ह्यांची नावं माहिती नाही आहेत. तुम्हाला जर माहिती असेल मला कमेंटमध्ये सांगा. किती सुंदर मंदिर बांधलं इथे. त्यात इथे एक आहे मूर्ती. ही पालखी आहे आणि हे बघा, खूप छान मंदिर आहे. जर खामला आलात किंवा ऐनवहाळ इकडे आलात कोलाड साईडला तर नक्की या मंदिराला भेट द्या. मित्रांनो, आता जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी घरी चाललोय. जी रिंगवणीची प्रथा होती, परंपरा होती, ती झालेली आहे. तर ही व्हिडिओ, हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या गावी जर असं काही होत असेल, अशी काही वेगळी घटना किंवा परंपरा काही असेल तर मला कमेंट करून सांगा. किंवा अनिकेत नाचणेकर मध्ये इंस्टा आय डी आहे, तिथे जाऊन तुम्ही DM केलं तरी चालेल. तर मी अशा काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपलं हे चॅनल वेगळ्या लाईनवर जाईल, वेगळ्या मोडवर जाईल. अशा काही स्टोरीज असतात ते मला एक्सपिरियन्स करायला खूप आवडतात. आणि मी सुद्धा कोकणातला आहे, तर मी कोकणातल्याच अशा गोष्टी सांगतोय असं नाही. तर मी कोकणाबाहेर जे असतील सातारा, सांगली, पुणे, विणे त्यांनी सुद्धा सांगितलं तरी काय हरकत नाही. तर तिकडे सुद्धा मी जाईन आणि एक्सपिरियन्स करेन, अनुभव घेण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. तर ऐनवहाळचं किंवा खामचं, कोलाडचं किंवा नागोठण्याचं, रायगड जिल्ह्यातलं कोणी असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, व्लॉगसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.